आपल्या सातारा परिसरामध्ये लेण्या कशा आहेत? तुम्ही लेण्यांबद्दल बोलला तर सह्याद्रीचं कातळ, हो. बरोबर, जिथं कठीण कातळ आहे त्या कातळामध्ये लेण्या या खोदण्यात आल्या. सातारा जिल्ह्यातल्या किंवा परिसरातल्या लेण्यांबद्दल बोलायचं झालं बरोबर. तर सातारा परिसरात बौद्ध लेण्या खूप आहेत. ओके. म्हणजे मी असं म्हणेन की आपण पाटण तालुका जो आहे, जी बॉर्डर येते, तिथनं लेण्यांना सुरुवात होते. ओके. ते आपण महामार्गावर, पुणे महामार्गावर जे शिरवळ गाव आहे, ओके. त्या शिरवळच्या डोंगरापर्यंत लेण्या आहेत. मी असं म्हणेन, थोडी अतिशयोक्ती होईल मी असं म्हणणं, पण प्रत्येक डोंगरामध्ये लेणी असेल एवढ्या प्रचंड प्रमाणात लेण्या आहेत. अगदी उदाहरण द्यायचं झालं, सातारा जिल्ह्यातला सर्वात मोठा लेणी समूह, सर्वात जास्त संख्येने लेण्या असणारा डोंगर म्हणजे आगाशिवचा डोंगर. ओके. कराडच्या जवळ आहे. त्यामध्ये 63 लेण्यांचा तो समूह आहे. बापरे. आणि त्या लेण्या इसवी सन पूर्व 2 ते इसवी सन 2 शतक यामध्ये खोदल्या असा शिलालेख आहे. ओके. हे मी एक सांगितलं की आगाशिवच्या डोंगरात 63 लेण्यांचा तो समूह, तो आगाशिव आहे. पण मी मागाशी म्हणलं की पाटणपासून जो सुरुवात केली आपण, तर पाटणच्या इथं रुद्रेश्वर म्हणून ठिकाण आहे, मावशी म्हणून ठिकाण आहे, येराड म्हणून एक ठिकाण आहे. अशा प्रत्येक डोंगरामध्ये ही लेणी खोदलेली आहेत. सातारच्या जवळ जर आपण आलो तर पांडवगडच्या पायथ्याशी धावडी म्हणून ठिकाण आहे. मी जसं म्हणलं की शिरवळच्या डोंगरामध्ये पांडवदरा म्हणून एक ठिकाण आहे. ही बौद्धकालीन लेणी आहे. आणि आता शिरवळ म्हणजे हायवेपासून हार्डली 5 किलोमीटर एवढंच ते अंतर असेल, थोडं डोंगर चढायला लागतो. जशा आपण बौद्ध लेण्यांबद्दल बोलतोय तशा आपण जेव्हा लेण्या म्हणतो तेव्हा ते 3 प्रकार येतात: बौद्ध लेणी, हिंदू लेणी आणि जैन लेणी. सातारमध्ये बौद्ध लेण्यांचा खूप जास्त प्रमाण आहे, पण हिंदू लेणी पण आहेत. सातारच्या जवळ पाटेश्वर म्हणून ठिकाण आहे, तिथं हिंदू लेण्या आहेत सगळे. ओके. आणि पाटेश्वर हे ठिकाण शिवपिंडींसाठी खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे तिथं हजारोंच्या संख्येनं शिवलिंग आहेत. आणि तिथं काही मूर्ती पण आहेत, त्या खूप युनिक मूर्ती आहेत की त्या मूर्ती आपल्याला कुठेही बघायला मिळत नाहीत. ओके. अशा मूर्ती त्या पाटेश्वरच्या डोंगरामध्ये खोदल्या गेल्यात. आपण जेव्हा लेण्यांबद्दल बोलतो तेव्हा सातारमधल्या गुहेंबद्दल पण आपल्याला उल्लेख करणं क्रमप्राप्त आहे. जेव्हा लेणी म्हणतो या मानवनिर्मित बद्दल बोलतो, आणि गुहा म्हणजे या नॅचरल गुहा, म्हणजे मानवनिर्मित नाही. इथल्या गुहांमधल्या काही गुहांचं वैशिष्ट्य म्हणजे की रामदास स्वामींनी तपश्चर्या केलेल्या काही गुहा सातारा जिल्ह्यात आहेत. ओके. तर मगाशी आपण रामदास स्वामींबद्दल बोललो की रामदास स्वामींनी तपश्चर्या केलेली घळ ही आपल्याला एकच माहिती आहे, जी शिवथर घळ, जिथं रामदास स्वामींनी दासबोध लिहिला, त्यामुळे ती सगळ्यांना माहिती आहे. पण रामदास स्वामींनी तपश्चर्या केलेले 11 घळी आहेत. ओके. त्यातल्या 8 घळी या सातारा जिल्ह्यात. मस्त. हे कमी लोकांना माहिती आहे. अगदी नावं घ्यायची झाली तर सज्जनगडवरची रामगळ, म्हणजे सज्जनगडला जेव्हा जातो तेव्हा अर्ध्या पायऱ्या चढल्यानंतर उजव्या हाताला एक पाऊलवाट जाते, त्या पाऊलवाटेवरती घळ आहे. सज्जनगडच्याच रोडला आपण पुढं गेलो म्हणजे ठोसेघरच्या बाजूला, तर रस्त्यापासून थोडं आत पांगारी म्हणून गाव आहे, तिथनं आत गेल्यानंतर एक मोरघळ म्हणून आहे. त्या मोरघळीचं वैशिष्ट्य असं आहे की प्रचंड मोठी घळ आहे. आणि प्रचंड मोठी म्हणजे काय, ते एक गाव अख्खं सामावू शकेल. लोक त्या गावातली लोक आख्यायिका अशी सांगतात, अर्थात ही आख्यायिका आहे की एक वासरू त्या गुहेमध्ये शिरलं होतं, ते नंतर सापडलं नाही. नंतर काही लोकांना ते महाबळेश्वरमध्ये सापडलं. म्हणजे त्या गुहेचा शेवट आज तागायत कोणाला सापडलेलं नाहीये, डेप्थ त्याची. आणखीन एक त्या गुहेचं लोक असं सांगतात, म्हणजे आणि ती खरं आहे, की जेव्हा प्लेगची साथ आली होती त्यावेळेला, आता जसं कोरोनामध्ये क्वारंटाईन लोक झाली होती, तशी प्लेगच्या साथीमध्ये तिथं शेजारी मोरबाग म्हणून गाव आहे, त्या अख्ख्या गावातली लोक त्या मोरगळीमध्ये येऊन राहिली होती, क्वारंटाईन झाली होती की प्लेग होऊ नये म्हणून. अशी ती मोरगळ, तिथं रामदास स्वामींनी तपश्चर्या केली. नंतर चाफळच्या जवळ डोंगरांमध्ये 3 घळी आहेत. एक सडाधाडोली म्हणून गाव आहे, तिथं शिंगणवाडीची रामगळ. चाफळला लागूनच एक घोडोबाचा डोंगर आहे, त्या घोडोबाच्या डोंगरावर एक वाघगळ म्हणून आहे. आणखीन एक चरेगाव म्हणून आहे, चरेगावच्या डोंगरात एक चंद्रगिरीची घळ आहे. त्या चंद्रगिरीच्या घळीचं वैशिष्ट्य असं आहे की ती कदाचित रामदास स्वामींची सर्वात आवडती घळ असावी. ओके. कदाचित करण्याला पुरावा नाही की रामदास स्वामी नाही आहेत, पण त्यांनी त्या चंद्रगिरीच्या घळीवर एक मोठं काव्य लिहिलंय. ओके. म्हणजे ते तिथं वास्तव्याला होते त्याचा तो पुरावा आहे.
त्याच्यात त्यांनी सुरुवात अशी केली आहे, चंद्रगिरीचा डोंगर तेथे एक गुप्त विवर, तेथे राहे योगेश्वर निरंजन, ओके. असं त्यांनी त्याचं वर्णन केलं. ते काव्य खूप मोठं आहे, पण ती कदाचित त्यांची सर्वात आवडती घळ असावी. त्या चंद्रगिरीच्या घळीच्या समोर बसल्यानंतर काय काय परिसर दिसतो, कोयना नदी दिसते, त्याचं पण वर्णन त्या कवितेत आहे. आणखीन एक घळ आहे, ती हेळवाक म्हणून गाव आहे कोयनानगर परिसरामध्ये. हेळवाकची रामघळ त्याला म्हणतात. तिथं पण ते राहिले, त्याचा पुरावा आहे. कारण तिथं चातुर्मासाचं ते पारायण करत असताना ते आजारी पडले होते. ओके. आजारी पडल्यानंतर चाफळच्या संस्थानला दिवाकर स्वामी त्यांचे जे शिष्य होते त्यांनी एक लिहिलेलं पत्र उपलब्ध आहे ओके. की रामदास स्वामींना थंडी ताप वाजून आलाय. म्हणजे त्यांनी त्या काळात म्हणले शीतलाई म्हणजे आत्ताच्या काळाची थंडी ताप. तर शीतलाईची बाधा झाली तर त्यांना चाफळ संस्थानामध्ये आणावं, ओके. असं एक पत्र उपलब्ध आहे. त्यामुळे ते हेळवाकच्या रामगळीत त्यांनी वास्तव्य केलं होतं. अशा घळी सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. अजून एक आहे तोंडोशीची रामगळ. आणि या घळीचं सौंदर्य बघायचं असेल तर पावसाळा किंवा पावसाळ्यानंतरचा कार्यकाळ. कारण जवळपास प्रत्येक घळीच्या डोंगरावरनं, तोंडावरनं असं म्हणू, पुढनं धबधबे पडत असतात. मस्त. त्यामुळे घळी हा एक पर्यटन स्थळ होऊ शकतं. अर्थात त्या दुर्गम आहेत, सगळ्या घळींची तर गाडी जात नाही. ट्रेकिंगची ज्यांना आवड आहे, बरेचसे लोक हे ट्रेकिंग करून या घळींपर्यंत जाऊ शकतात.